बाळाचं वजन वाढवण्याची रेसिपी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बाळाची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची. थंडी चालू आहे आणि बरेचसे बाळ आजारी पडतात. जर आपण हा आहार बाळाला दिला तर बाळ आजारी पडणार नाही जास्त आणि त्याचबरोबर बाळ अगदी टणटणीत आपलं बाळ राहील. तर हीच रेसिपी तुम्ही रताळ्याची रेसिपी आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला रताळे शिजून घ्यायचे, छान धुवून घ्यायचे त्याला आणि नंतर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. रताळ्यामध्ये विटॅमिन ए असतं, फायबर असतं, विटॅमिन सी असतं आणि आयर्न देखील असतं. वजन वाढीस मदत करतं, जास्त वेळ पोट भरलेलं असतं. इथे मी तांदूळ भिजत ठेवले होते 1 तासासाठी आणि आता छान याचा भात शिजून घेणार आहे. कॉन्स्टिपेशन देखील कमी करतं आणि पचन सुधारतं. ताकद, एनर्जी राहते बाळाला याने जास्त वेळ आणि आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी होतं. तर मी अशा पद्धतीने इथे भात शिजवून घेतलेला आहे आणि आपण ही रेसिपी 6 महिन्याच्या बाळाला देऊ शकतो. पण त्यामध्ये आपल्याला फक्त एक तर रताळेच घ्या किंवा मग तुम्ही भातच घ्या असं करू शकतो. त्यामुळे 7 महिन्याच्या पुढील बाळाला तुम्ही दोन्ही मिक्स ही रेसिपी देऊ शकता. 7 ते 12 महिन्याच्या बाळाला तुम्ही हे देऊ शकता. छान शिजलेलं रताळ इथे मी सोडून घेतलं आहे. अगदी सॉफ्ट आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि याच्यातनं थोड्याशा अशा काड्या असतात ना, धागे असतात, ते आपल्याला काढून हे करायचं आहे. मिक्सरलाच काढून घ्यायचं, मॅश करून नाही घ्यायचं. मिक्सरला ते व्यवस्थित छान बारीक होऊन जातात म्हणून. आणि छान असं मिक्सरला बारीक झालेलं आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये. स्वीट पोटॅटो आणि राईस हे बेबीसाठी सेफ आहे, हेल्दी आहे आणि वेट गेनसाठी परफेक्ट फूड आहे. योग्य प्रमाणात दिले बेबीचा ग्रोथ आणि डायजेशन दोन्ही चांगले राहतं. तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही बाळाला बनवून देऊ शकता. चला आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटवर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.